पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे घर वापसीचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आदिवासी कुटुंबांनी पुन्हा सनातन हिंदू धर्माचा स्वीकार केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोईसर मधील टीमा हॉल ग्राउंड अवधनगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमात सुमारे 100हून अधिक आदिवासी कुटुंबांनी विधिवत पूजा आणि धार्मिक विधीच्या माध्यमातून हिंदू धर्मात पुनः प्रवेश केला। आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षापूर्वी विविध सामाजिक, आर्थिक किंवा इतर कारणांमुळे या कुटुंबाने धर्मांतर केले होते, मात्र आता त्यांनी स्व इच्छेने पुन्हा सनातन हिंदू धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामागे सांस्कृतिक ओळख जपण्याची भावना तसेच परंपरा आणि रूढी पुन्हा स्वीकारण्याची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे। कार्यक्रमादरम्यान वेदघोष, हवन, पूजन यांसारखे धार्मिक विधी पार पडले। यावेळी उपस्थित नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। परिसरात शांतता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि काही नागरिकांनी सांगितले की अशा कार्यक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये संवाद वाढण्यास मदत होते, मात्र यासोबतच सर्व धर्मांबद्दल परस्पर आदर आणि सहिष्णुता राखणे तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। समाजात कोणताही धर्म स्वीकारण्याचा किंवा बदलण्याचा निर्णय हा वैयक्तिक आणि स्वइच्छेचा असतो। अशा घटकांकडे पाहताना सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि संविधानिक मूल्ये जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। विविधतेचा एकता हेच भारतीय समाजाचे खरे बळ आहे। रामाचे सर्वोत्तम शिष्य हनुमानजी यांच्या जयंतीच्या दिवशी आपण राम घेतलेला है। अपने घर से बिछड़े हुए दूसरे घर में चले गए थे, बिछड़े फिर से अपने घर में आ गए हैं, इसलिए हमने किए है धर्म घर वापसी। त्यामुळे आजपासून आपण आपला राम घ्यायचा, आजपासून आपली गंगा गौरीचं नाव घ्यायचं, आजपासून आपले महादेवाचं नाव घ्यायचं, आजपासून आपल्या गणपतीचं नाव घ्यायचं, आजपासून आपण सुरू करायचा। जो कोणी आपल्याला फसवायला येईल त्या सगळ्यांना सांगायचं की आता आमचा राम परत आलेला आहे आणि तो सुद्धा विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमाने। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।